पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून घरातून कोणालाही न सांगता अचानक बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन मुलांना काल संध्याकाळी सुमारे 5 वाजता पारडी पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतलंय। रोशन वर्मा वय वर्ष 17, रोहित उदापुरे वय वर्ष 15 आणि प्रज्वल नाईक वय वर्ष 16 अशी या तिघांची नावे आहेत। मुले बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस तपासात समोर आलंय की तिघेही शाळेत जात नसून परिसरात टवाळक्या करत फिरायचे। यातील रोशन यापूर्वीही घर सोडून पळून गेला होता। मुंबईला जातो असे सांगून निघालेले हे तिघे गोंदियापर्यंतही जाऊन आले होते। तसेच दरम्यानच्या काळात त्यांनी चोरी करण्याचाही अयशस्वी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। पारडी पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 423/26 337, त्याचप्रमाणे अपराध क्रमांक 424/26 337 आणि अपराध क्रमांक 427/26 337 हे गुन्हे आम्ही दाखल केले परवाला। आणि काल सायंकाळी 5 वाजता आमच्या डीबीचे पथकातले जे शैलेश कुंभलकर आहे त्यांनी ह्या तिन्ही मुलांना तांत्रिक बाबींच्या सहाय्याने आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने ह्या तिन्ही मुलांना शोधून काढले। हे मुलं घरी न सांगता बाहेर निघून गेलेले होते। मुलांचे नाव आहे रोशन राम संजीवन वर्मा वय 17 वर्ष, राहणार शिवशक्तीनगर पारडी। रोहित लेखराज उदापुरे वय 15 वर्ष, राहणार घरसंसार नगर। रोहित लेखराज तिसरा आहे प्रज्वल राजेंद्र नाईक वर्ष 16 वर्ष, नवीनगर। हे तीनही पारडी हद्दीत राहत होते आणि हे घरी कुणाला न सांगता निघून गेले होते। त्या दरम्यान आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि विदिन 24 तासाच्या आत इव्हन 8 ते 10 तासामध्ये आम्ही या तिन्ही मुलांचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतलेला आणि पुढची कारवाई सुरू। बरोबर आहे, एक मुलगा याआधी पण निघून गेलेला होता, तो 17 वर्षाचा रोशन वर्मा। त्याच्या सोबतीला हे दोघं आहे। तीनही मुलं काही शाळा शिकत नाही, इकडेच ते टवाळक्या करतात आणि त्यांनी कुठून तरी अजून काहीतरी चोरण्याचा प्रयत्न केला। ही बाब पण समोर आलेली आहे। आता त्याचा सविस्तर आम्ही तपास करतोय। पण हे घरून कुणाला न सांगता किंवा निघून गेले होते की आम्ही मुंबईला जातो असं सांगून, आणि त्यानंतर ते मुंबईला जात्या कुठं गोंदियाला होते आणि ते आपण माहिती काढल्याने त्याप्रमाणे मग गोंदियाहून ते मुलं इकडे नागपूरला आणले।